उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, श्री गुरुचरित्र वाचक, आजच प्रधान केंद्रासह राज्यात, देशात आणि जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सेवा केंद्रांवर श्री स्वामी समर्थ अखंड जप यज्ञ नामसप्ताह याचं आयोजन आज सुरू झालेलं आहे. गेल्या पंधरवाड्यापासून आपण सुमारे 4 नवरात्रांना सामोरं जात होतो. त्यामध्ये चैत्र शुद्ध पाडव्यापासून देवी नवरात्र, हनुमान नवरात्र, राम नवरात्र आणि चैत्र शुद्ध 2 ते उद्याच्या 15 तारखेपर्यंत एप्रिलच्या चैत्र कृष्ण त्रयोदशीपर्यंत हे स्वामींचं नवरात्र आहे. सर्वात मोठं नवरात्र स्वामींचं आहे आणि त्या प्रित्यर्थ आपण आजपासून राज्यात, देशात आणि 7 समुद्रापलीकडे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह श्री गुरुचरित्र वाचन याचं आयोजन या देशामध्ये शांतता, सौख्य, समाधान मिळावं, चाललेलं युद्ध 3ऱ्या महायुद्धाकडे कलतं आहे, झुकतं आहे, ते थांबलं जावं म्हणून गेले महिनाभर आपण देशातल्या तमाम आमच्या माता भगिनींचं, बंधूंनी खूप मोठ्या प्रमाणात श्री दुर्गा सप्तशती संपुटीत प्रत्यंगिरा मंत्र लावून त्या मेहनतीचं फळ आज मिळालं आणि युद्ध बंद झालं. म्हणून आपण भाग्यवान आहात की स्वामींनी या सेवेला आशीर्वाद दिला आणि या आशीर्वादात काय जादू असते, जगावर स्वामींचा ठसा कसा उमटतो हे आज असंख्य जणांना समजलेलं आहे. म्हणून आपण सेवेकरी प्रणाली ही अत्यंत भाग्यवान आहेत. तुम्हाला मिळालेली ही सेवेकरी पदवी ही शाश्वत सत्य आहे, ती कोणी काढून घेत नाही. म्हणून आपण सेवेकरी होण्याचा आणि टिकून राहण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करावा. आजपासून 7 दिवस आपण जगात, देशात, राज्यात सर्वत्र होणाऱ्या त्रिकाल आरत्या सारख्याच असतील, वेळासारख्याच असतील. श्री गुरुचरित्र यासुद्धा त्याच पद्धतीत वाचन केलं जाईल. सोबतीला उपग्रंथ अजून जे बरेच आहेत, प्रतिनिधिक स्वरूपात भागवताचं एक पारायण केलं जातं. प्रतिनिधी म्हणून नवनाथ पारायणाचा समावेश, प्रतिनिधी म्हणून भागवत पारायणाचा समावेश आणि फावल्या वेळात आपण देशाला पुढे नेण्यासाठी काही दशकापूर्वी जो संकल्प केलेला होता त्यामध्ये 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, 100 कोटी पाठ स्वामी चरित्र सारामृत, 100 कोटी पाठ रुद्र, उणीपुरी आज तागायत. आता या सप्ताहात होईल ती सेवा त्यात अधिक होईल, परंतु या आजपर्यंत, कालपर्यंत 92 कोटी पाठ आपण श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची पूर्ण केलेली आहेत. उर्वरित आता 8 कोटीचा संकल्प बाकी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आपण सर्वांनी एकजुटीनं जर या सेवेमध्ये थोडंसं समयदान दिलं तर निश्चितपणे या सेवेकडे आपण आयुष्यभर सेवेकरी म्हणून तर राहूच, पण आलेल्या सर्व घटनांना तोंड देण्यासाठी आपण सुसज्ज राहू. म्हणून आपण या 7 दिवसामध्ये बरेच उपक्रम दिवसभराचे, रात्रीचे आहेत. त्यात विशेषतः प्रहऱ्याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना प्रहऱ्यात भाग घ्यायचा आहे त्यांना संधी मिळणार आहे. पारायणापेक्षाही प्रहऱ्याला असामान्य महत्त्व आहे
आणि याहीपेक्षा चप्पल बुटं सांभाळणं त्याहीपेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणून हे आपण गेल्या अनेक दशकं या सर्व कृतीमध्ये सहभागी होत आहात. तथापि हे सर्व करत असताना आज आपण या सेवेमध्ये सहभागी झालात. तारीख 12 एप्रिल रोजी ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. इथे विवाह मंडळ आलं असेल, त्यांनी समोर येऊन आपला परिचय देऊन होऊ घातलेले विवाह परिचय मेळाव्यासंदर्भात आलेल्या भाविकांना माहिती द्यावी की या कार्यातून केवळ अध्यात्मच नव्हे तर सामाजिक काम आणि जनतेच्या अडीअडचणी विनामूल्य मार्गदर्शनातून सोडवल्या जातात. त्यामध्ये उपवर वधूवरांच्या संदर्भात योग्य ती स्थळं दाखवण्याचं काम इथे प्रति गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळाव्यातून केले जातात, हे माहीत असावं. त्यानंतर जे अजून पुढचं पाऊल टाकताना ज्या मुली विधवा आहेत, अकाली आलेलं वैधव्य आहे, तथा जे मुलं विदूर आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुयोग्य असं जोडीदार या विवाह मंडळाकडे उपलब्ध आहे. म्हणून त्यांनीसुद्धा त्यांच्याकडे संभाव्य नाव नोंदणी करावी. त्यानंतर समाजामध्ये दुर्लक्षित असणारे जे दिव्यांग आणि विकलांग आहे त्यांनासुद्धा आयुष्यात योग्य जोडीदार मिळावा म्हणून ही कणव या विवाह मंडळाकडे आहे. म्हणून आपण विवाह मंडळाकडे दिवसभरासाठी संवाद, संपर्क आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह केले तरच भविष्यकाळ तुमच्या हातात राहील. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. आज जरी नामसप्ताह सुरू होत असला परंतु आलेल्या भाविकांना, मुमुक्षितांना एक आशेचा किरण म्हणून त्यांच्या समस्या विनामूल्य सोडवण्याचं काम या कार्यातून आजच नाही, मागील स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकापासून हा उपक्रम सेवामूल्य चालू केलेला आहे. तो अजून चालू आहे. म्हणून भाविकांनी आपला थोडासा वेळ, काही वेळा आरतीचं किंवा विविध सेवेचं निमित्त असतं ते आपण त्यात सहभाग घ्यावा. थोडा वेळ इकडे इकडे होऊ शकतो, परंतु आपली कामं या दरबारात इथे स्वामी आपल्याला घेऊन येतात. आपण आला नाहीत, स्वामींनी आपल्याला पाठवून दिलेलं आहे. म्हणून ह्या सोबतीची ही शिदोरी आपण आपल्या घरी नेईपर्यंत स्वामी सेवेकरी हे ब्रीद आपण हयात जपावं. प्रश्न उत्तर विभागातून आपणाला मानवी समस्या निर्मूलन करण्याचं काम या विभागातून केलं जातं. तर पुढचा विभाग येथे मूल्य शिक्षणात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. आमच्या गुरुजनांनीसुद्धा आपला परिचय देऊन आगामी छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्र राज्याच्या वतीनं काही लाख विद्यार्थी, काही लाख शिक्षक आणि अगणित असे सेवेकरी परिवार छत्रपती संभाजीनगरला तारीख 24, 25, 26, 27ला सांगत आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलं जात आहे, संमेलन केलं जात आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थी कसे घडवावेत, शिक्षक कसे त्यांनी शिकवावं आणि पालकांनी कसं वागावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणून काही लाखामध्ये तिथे रोज हे उपक्रम डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळणार आहेत. ज्यांची इच्छा आहे, प्रवेश विनामूल्य आहे, प्रवेश विनामूल्य आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर तथा जुनं औरंगाबाद या ठिकाणी
आपणाला महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्या ठिकाणी एक चालून नामी संधी सुट्टीची आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून तर 12वीपर्यंत कॉलेजपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सोयीसुविधा त्या ठिकाणी आणि मार्गदर्शन गुरुजन प्रतिनिधी करणार आहेत. शासन प्रतिनिधी त्या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत. म्हणून या मूल्य शिक्षणाचा आणि आपलं वार्धक्य आपलं म्हातारपण हे पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. म्हणून तुमच्या घरात पुंडलिक श्रावणबाळ तयार झाले पाहिजे. तुमचं वार्धक्य सुखात घालवायचं असेल तर पुढची पिढी पुंडलिक श्रावणबाळ करावी यासाठी याचं मार्गदर्शन या विभागातून केलं जाणार आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी अगणित असंख्य भाविक विविध व्याधी आणि व्याधी संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात. त्यात सर्वात मोठा दुर्धर आजार जो आहे तो कॅन्सर आहे. आणि इथे कमीत कमी 100 रुग्ण तरी दर रविवारी गुरुवारी कॅन्सरचे येतात बघा. त्यांना सेवामूल्य म्हणून मार्गदर्शन केलं जातं. त्यात दवा जो उपलब्ध आहे त्यात सप्तरंगी नावाचा औषध आहे, काढा आहे, मूळ आहे. ते अत्यंत प्रभावशाली आणि रामबाण आहे. आजपर्यंत लाखो कॅन्सर बरे झालेले आहेत. म्हणून आपण या दव्याचा लाभ सर्वतोपरी रुग्णांपर्यंत कसा पोचेल आणि त्यांचं आयुष्य त्यांना कसं परत मिळेल आणि हा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून या औषधांचा त्यात समावेश आहे. त्यात सप्तरंगी काढा आहे. ज्यांना घशाचा किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी हा उपलब्ध आहे. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहेत त्यांच्यासाठी वेखंड कसा घ्यायचा हे डॉक्टर लोक आपणाला दिवसभरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. म्हणून जे जे रुग्ण आहेत त्यांनी या सेवेची सुविधा कृपया प्राप्त करून घ्यावी हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे आलेले आहेत. इंजिनियर आर्किटेक्ट आलेले आहेत. जरी नामसप्ताह आहे परंतु दर्शनार्थी आणि गुरुवार रविवारचं काम घेऊन येणाऱ्या भाविकांना रिकाम्या हाती पाठवलं जात नाही. ते काहीतरी ज्ञानाची शिदोरी घेऊन जातात. म्हणून त्यांच्यासाठी इथे सेवामूल्य काम करणारे प्रतिनिधी या 18 विभागातले प्रतिनिधी आलेले आहेत. या प्रतिनिधींनी समयदानाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि या समयदानातून निश्चितपणे आपणाला स्वास्थ्य, सौख्य, समाधान आणि निरोगी जीवन आपणापर्यंत पोचवण्याचं पोस्टमनचं काम हे प्रतिनिधी करत आहेत. म्हणून आपण या विभागाकडे तेवढंच लक्ष द्यावं. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. अनेकांना कानून माहीत नाही, प्रचंड अनभिज्ञता आहे. म्हणून अनेकांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. तुम्हाला त्र्यंबकवारी परवडेल, पंढरपूरवारी परवडेल, 4 धामाच्या वाऱ्या परवडतील, कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून कोर्टाची वारी कायमची बंद करण्याचं शस्त्र आणि मार्गदर्शन आमच्या कायदेशीर सल्लागारांकडे आहे. दर 3 महिन्याला ते लोक न्यायालय भरवतात आणि लोक न्यायालयातून सारे कजे खटले एकाच चक्करमध्ये ते निपटून टाकतात. त्याला लोक न्यायालय म्हणतात. म्हणून अशी लोकन्यायालय तालुका जिल्हा स्तरावर नेमण्याचं काम हे प्रतिनिधी त्यात सहभागी आणि सहकार्य त्यांना करतायत. त्यामुळं हाही विभाग आपणाला जनतेपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. वेळोवेळी होणारे जे कृषी मेळावे आपणाला काही सांगून जातात. कृषीवर अवलंबून असणारे 55 लघु उद्योग आहेत आणि सेवेकरी प्रणालीत किंवा सेवेकरी परिवारामध्ये
जे स्वतःच्या पायावर उभे नाही किंवा ज्यांना नोकऱ्या नाही त्यांच्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट आहे. अनेक कंपन्या आमच्या कृषी विभागाशी संलग्न आहेत. तुम्ही जर सेवेकरी असाल, तुमच्या मुलामुलींचा नोकरीचा प्रश्न असेल, त्यांनी त्यांचं ॲप्लिकेशन कंपन्यांकडे द्यावं. कारण कालच्या जानेवारी महिन्यात फेब्रुवारी महिन्यात सुमारे 7,500 मुलांना आणि मुलींना कंपन्यांनी पायावर उभं करून त्यांना नोकऱ्या दिल्या आणि ते शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यातले त्यात जे आत्महत्या पीडित कुटुंब आहेत शेतकऱ्यांची, त्यांना विशेष प्राधान्य कंपन्यांनी दिलेलं आहे. म्हणून आपण कृषी विभागाशी आपण कृपया नाळ जोडावी. आपण जरी शेतकरी नसाल तरी आपण कृषीची आवड जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं पोस्टमनचं काम कृपया आपण करावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत युवा प्रबोधन प्रतिनिधी आहेत, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती विभाग आहेत, पशुगोवंश प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आहेत, देश विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत आणि याज्ञिके प्रतिनिधी आहेत. या 8 जणांनी आपला परिचय देताना अजून हे जनतेला ठाऊक नाही या कार्यातून काय काम केलं जातं ते कोण सांगेल. म्हणून आपणाला ही कामं सांगायची आहेत. आगामी एप्रिल महिन्याच्या अखेरला देशात आणि जगात खूप मोठे भूकंप होणार आहेत, 8 रिश्टरपर्यंतचे. म्हणून एक सावधानतेचा इशारा म्हणून आपणाला काही काळजी घ्यावी लागणार आहेत. तर हे जे भूकंप यंत्र आहे हे प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिरात तथा सेवा केंद्रात जर आपण त्याची स्थापना केली तर त्याची तीव्रता खूप कमी होईल. 8 रिश्टरचा भूकंप 2 रिश्टरपर्यंत येईल आणि त्यामुळं वित्त आणि मानवहानी होणार नाही. म्हणून कृपया आपण आधीच सावध असणं हे क्रमप्राप्त आहे. तर आगामी एप्रिल अखेरला खूप मोठी वादळंसुद्धा होणार आहेत. हा मारुती रायाचा ध्वज आहे, याज्ञिकी दाखवत आहेत ते. तो आपण वादळापूर्वी जर आपण लावला आणि त्याखाली बसून जर आपण रामरक्षा किंवा हनुमान कवच किंवा लांगुलास्त्र किंवा हनुमानाची कुठली स्तोत्र वाचली, मोजून 4 मिनटामध्ये वादळ थांबतं आणि पुढच्या घटना टळतात. याला रुपया लागत नाही, फक्त समयदान हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या कार्याअंतर्गत ही सगळी माहिती ग्राम अभियानाच्या दृष्टीनं आपण जाणून घेण्याचं करावं. आपण येताना इथे ही ज्ञानाची शिदोरी जाता जाता घेऊन जावी. या विभागातून खूप काही सांगण्यासारखं आहे. आज आपण गाणगापूर या पीठामध्ये मोठ्या प्रमाणात सुमारे 200 सेवेकरी गाणगापूरला इथून गुरुचरित्र वाचण्यासाठी गेलेले आहेत. पिठापूरला 200 गुरुचरित्र वाचक शहादा नंदुरबार जिल्ह्यातून गेले. वाडीला पश्चिम महाराष्ट्रातून सुमारे 500 सेवेकरी गेलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात या दत्तपीठांवर गेली अनेक दशकं आपण 12 महिने 24 तास त्या ठिकाणी सेवा आयोजित केलेल्या आहेत आणि तिथे 12 महिने 24 तास भगवान दत्तात्रयांना अन्नदान खूप प्रिय आहे. तिथे 12 महिने 24 तास महाप्रसाद अन्नाचा दिला जातो. हे आपणाला माहितीसाठी आपण सांगणं आमच्या प्रतिनिधींनी क्रमप्राप्त आहे. त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे आणि 17 मे ते 25 मे महाराष्ट्रातील सर्व नद्यांचा आपण मानसन्मान आणि नदी स्वच्छता अभियान राबवणार आहोत. पावसाळ्याची वाट बघण्यापूर्वी जलवाहिन्या जलदेवता यांचा आशीर्वाद घेतला, अतिवृष्टी अनावृष्टी होणार नाही. सुवृष्टी होण्यासाठी
हे सारे उपक्रम आहेत. त्याआधी आपण या उपक्रमांना जाताना 10 मे ते 11 मे या काळात निफाड येथे प्रतिमढी तयार करतो आहे आणि या 2 दिवसामध्ये राज्यातून सर्व पंथ, सर्व धर्म, समभाव आणि नाथसंमेलनाप्रित्यर्थ नाथसंमेलन आपण भरवतो आहे की श्री नवनारायण तथा नवनाथांचं कार्य देशभरात, जगामध्ये, नेपाळसह अनेक या उपक्रमाला त्या पंथातले प्रमुख प्रतिनिधी हजेरी लावणार आहेत आणि एक साहित्य संमेलनासारखं फार मोठं संमेलन निफाड येथे तारीख 10 आणि 11 मेला आपण करणार आहोत. म्हणून हेही उपक्रम आपण कृपया तारखा लक्षात ठेवाव्यात. तारीख 24 ते 27 संभाजीनगरला आपण मूल्य शिक्षणाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि हे होत नाही तर अधिक महिना येतो बघा, मे आणि जून महिन्यात, अर्ध्या मे नंतर अर्ध्या जूनपर्यंत. त्या काळामध्ये आपणाला सर्वांना आवडणारा एक विषय आहे, त्याचं नाव आहे भागवत नामसप्ताह. यापूर्वी आपण देशाच्या बहुविध ठिकाणी भागवत नामसप्ताह केलेला आहे. त्यात रामेश्वरपासून तर काशीपर्यंत आणि द्वारकेपासून तर कामाख्यापर्यंत या सर्व 4 दिशांमध्ये देशाच्या भागवत नामसप्ताह केलेला आहे. परंतु आपणाला आता एवढ्या लांब आणि युद्धजन्य स्थिती असल्यामुळं सामान्य माणसाला एवढ्या लांब जाणं अशक्य आहे. म्हणून आपणाला एक आपल्या मनातली गोष्ट सांगायला हरकत नाही. आपण यावेळी गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला याचं औचित्य ठेवून तारीख 5 जून ते 12 जून या काळात अखंड भागवत नामसप्ताह आयोजित केलेला आहे. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना आपण ते सांगावं आणि गुरुपीठामध्ये 7 दिवस नाशिक जिल्ह्यासह, महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यासह, देशातल्या अनेक केंद्रांसह अनेक जण त्यात सहभाग घेणार आहेत. उद्या तुम्ही म्हणाल की आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणून आपण या तारखा कृपया 5 जून ते 12 जून हे आपणाला माहीत असाव्यात म्हणून सांगण्याचं प्रयोजन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी 8 वाजेपूर्वी इथे श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी अन्य सेवाभाव, ज्यांना जे जमेल पडेल ते काम करणारे स्वयंसेवक प्रतिनिधी इथे आलेले आहेत. या व्यतिरिक्त अनेक कामं असतात. इथे साफसफाई आहे, या ठिकाणी पाणी वाटप आहे, महाप्रसाद वाटप आहे. या व्यतिरिक्त अशी ही सुमारे 18 प्रकारची कामं आहेत. ज्यांना जे जे जमेल, जे जे आवडेल तेथे आपण सहानुभूतीपूर्वक ही सारी कामं आपण माणुसकी शास्त्र पाळून ते आपण पुढे न्यावी, हे कळकळीचं आवाहन. आजच्या या अखंड जप यज्ञ नामसप्ताहाच्या पहिल्या दिनानिमित्तानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन उर्वरित सर्व भाविकांनाही धन्यवाद आहेत. गुरुचरित्र वाचक थोडा वेळ जागेवर बसतील. दर्शनार्थी भाविकांना आपण आज पहिली संधी देणार आहोत. नंबर 1च्या गेटनं प्रथम गुरुचरित्र व्यतिरिक्त ज्या भगिनी आहेत त्या दरबारात स्वामींना दर्शनासाठी येतील. दर्शन करताना गर्दीमुळं मुजरा करू नका, उभ्यानं फक्त हात जोडा, म्हणजे चेंगराचेंगरी होणार नाही. पाठोपाठ नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं समाधी मठाला वळसा घालून येतील. कृपया आपण मौन पाळून या. मौनम सर्वार्थ साधनम. मौन पाळलं तुम्हाला घरी जाईपर्यंत या सेवेची स्वामी अनुभूती देतील. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम, मौन पाळा, सेवेची फळं घ्या, असं स्वामी सांगतात. म्हणून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून आजच्या अखंड जप यज्ञ नामसप्ताहाच्या
शुभेच्छा देऊन ज्यांना ज्यांना जे जे काम आवडेल ते आपण कृपया करावं एवढंच कळकळीचं सांगून यज्ञभूमीमध्ये आज अग्निनिर्मिती करून स्थापित देवतेंचं हवन प्रतिनिधी शास्त्री लोक करतायत म्हणून तेही आपणाला दुरून बघता येईल आणि उद्या स्थापित देवतेंचं झालेलं हवन आणि उद्या गणेश याग आणि होणारे बहुविध याग त्याची माहिती आमचे याज्ञिकी प्रतिनिधी आपणाला सुतोवाच करतील. पुन्हा एकदा आपणाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.